नगरी खूप दूर आहे, म्हणून त्या अलकापुरीच्या जवळच असणारा एक पर्वत हिमालयाचा, आणि त्यावरती भगवान परमात्मा वास्तव्य करू लागले, ज्याचं नाव आहे कैलास, त्यांनी ठेवलं. मग आता हा प्रश्न कुणी कुणाला विचारला होता? ही कथा कशामुळे ऐकली? नारद महाराजांनी देवाला विचारलं आणि सनकादिक मुनींनी कुणाला सांगितलं? 4 ठिकाणी कथा चालू आहेत, नाही का? आपल्या फक्त एकच लक्षात राहते, फक्त इथंच चालू आहे असं वाटतं. 3-4 ठिकाणी या कथा सोबतच चालू आहेत. तर सूतजी महाराज 88,000 ऋषीमुनींना सांगतात, सनकादिक संत ऋषीमुनींना सांगतात, पण ते कुठे? स्वर्गामध्ये, नाही का? आणि ही जी कथा आहे नारद मुनींची आणि ब्रह्मदेवाची, ही आहे ब्रह्मलोकात सुरू, आणि सूत महाराजांची आणि ऋषीमुनींची दुसरी कथा या भूतलावर सुरू आहे. अशा या कथेचा क्रम आहे. तर कुबेर हा पुढे विश्रवा नावाच्या ऋषींच्या घरी जन्माला आला. या विश्रवांना 2 पत्नी आहेत, एक मोठी आणि एक लहानी. मोठ्या पत्नीचा आहे कुबेर आणि लहानी कैकशीचा कोण आहे? रावण, नाही का? आणि त्याचे बंधू कुंभकर्ण आणि बिभीषण. तर आता या कुबेराला काय वाटलं? देवाने मला धनाचा राजा बनवलंय, मग भगवंताचे पर्वतावर राहतात, यांच्यासाठी एक सुंदर नगरी मी निर्माण करतो, कारण त्याच्याकडे खूप सगळं काही सोनं होतं, सोन्याचा राजा त्याला बनवलेलं होतं. मग कुबेराने भगवान भोलेनाथांसाठी सोन्याची नगरी निर्माण केली, तिचं नाव लंका. कोणती? लंका रावणाची कशी झाली ते पाहायचंय आपल्याला. भगवान भोलेनाथांसाठी ही लंका नगरी निर्माण केली, आणि हिचं वर्णन काय आहे? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, नाही का? खूप मोठं वर्णन आहे, आता तेवढं सांगायला आपल्याला वेळ नाही, म्हणून अशी सोन्याची सुंदर नगरी निर्माण केली. पण आता वास्तू शांती करायची होती. कशाची? लंकेची. मग विचार करू लागले भगवान भोलेनाथ, कुणाला बोलवावं? त्यावेळी माता पार्वतीने सांगितलं, एकच महान भक्त आहे तुमचा, आणि तो खूप मोठा पंडित आहे, त्याचं नाव रावण. ब्राह्मणही आहे, त्यांनाच बोलवा वास्तुशांतीला, नाही का? रावण महाराज वास्तुशांतीला आले. 3 दिवसाची वास्तुशांती केली. पण आता वास्तुशांती केल्याबद्दल पंडितजींना दक्षिणा द्यायची होती. भोलेनाथ विचारू लागले, रावणा, अरे तुला काय हवंय? अगोदर सगळं काही दिलेलं होतं, आता रावण इतका कलाकार, नाही का? तो म्हटला, देवा देणार का तुम्ही खरंच? देव म्हटले, हो, काय मागायचंय ते माग, तू माझा भक्त सुद्धा आहेस, इतकी छान पूजा केली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तो म्हटला, देवा ज्या घराची वास्तुशांती केली ते घरच मला द्या, नाही का? म्हणजे वास्तुशांती करायला ब्राह्मण घरी आले आणि दक्षिणेमध्ये घरच मागितलं. देईन का कुणी? आपण देऊ का? 50 कोटीचा असेल तर देऊ का? बरं 10 लाखाचा असेल तरी? पात्राचं शेड असलं तरी देणार नाही. पण आमचे भोले सांब सदाशिव महाराज म्हटले, ठीक आहे. म्हणजे त्या घरात एक दिवसही राहिले नाही आणि ती नगरी रावणाला दान करून टाकली महाराज. एवढे भोळे आहेत हे महादेव. म्हणजे पाहता, मग आपण काही मागितलं तर देणार नाही का? म्हणून तुम्ही काहीही मागितलं तरी भगवान भोलेनाथ देतात. कारण हा जो देव आहे सगळ्या जगावरून वेगळा आहे. सगळ्या या पृथ्वी तलावर असा देवच नाही आणि दुसरा कोणताच देव नाही जो महादेवासारखा देव आहे, जो भक्ताला काहीही देतो. आपली पत्नी सुद्धा दिली होती एकदा रावणाला, ती एक वेगळी कथा आहे. म्हणजेच काय, सर्व जगाहून निराळा हा देव आहे. म्हणून एक सुंदर भाव आपण थोडंसं भजन करूया. तुम्हाला येत असेल तर तुम्ही सुद्धा म्हणू शकता. सारी दुनिया से सबसे निराला, सारी दुनिया से सबसे निराला, मेरा भोला है डमरू वाला. सारी दुनिया से सबसे निराला, मेरा भोला है डमरू वाला.
सर्व जगापेक्षा वेगळे आहेत. आपल्या भक्ताला काहीही देण्याची त्यांची तयारी आहे. फक्त भक्त त्यांच्याकडे अगदी प्रेमाच्या माध्यमातून गेला पाहिजे, भक्तिभावाच्या माध्यमातून गेला पाहिजे. कारण परमार्थ जर आपण करत असलो तर तो कसा झाला पाहिजे? भावाने आणि श्रद्धेने झाला पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रियाः. नाही का? श्रद्धा नसेल, भाव नसेल तर काही फायदा होणार नाही आणि देवही मिळणार नाही. नाही का? मी पहिल्या दिवसापासून सांगते, भाव असेल तरच देव येत असतो. भावेविन देव नकळेनी संदेह. नाही का? गुरुविन अनुभव कैसा कळे. पुढे आता या सृष्टीखंडामध्ये सती मातेचं चरित्र आलेलं आहे. आतापर्यंत आपण भगवान शिवाच्या अनेक कथा पाहिल्या. आता इथून पुढे सतीखंड या खंडाला सुरुवात होत आहे आणि सतीचे चरित्र नारद महाराज विचारत आहेत कुणाला? ब्रह्मदेवाला. आणि मग ब्रह्मदेव स्वतः हे सांगत आहेत. ते म्हणतात, सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवच सांगतात. ब्रह्मदेव म्हणतात स्वतः, ब्रह्मदेव सांगतात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यांच्याच अंगापासून, शरीरापासून, डाव्या शरीरापासून एक स्त्री प्रगट केली आणि उजव्या शरीरापासून काय? पुरुष प्रगट केला. आणि त्यांना नाव ठेवलं. पुरुषाला नाव दिलं मनू आणि त्या स्त्रीला नाव दिलं शतरूपा. आणि यांना काय सांगितलं तुम्ही? प्रजा उत्पादन करा. म्हणजेच काय? मुलांना जन्म द्या. मग त्यांनी सृष्टीची निर्मिती करण्यासाठी तप केलेलं आहे आणि तपाच्या माध्यमातून अनेक संतान त्यांना झालेले आहे. आणि मनू शतरूपा यांचेच संतान म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. नाही का? मनूपासून मानवाची निर्मिती झाली म्हणून आम्हाला मानव म्हटलं जातं. ते आपले आदी पुरुष आहेत. कोण? पूर्वज आहेत मनू महाराज आणि शतरूपा. लक्षात घ्या. पुढे ब्रह्मदेवाने सुद्धा 2 संतान निर्मिती केली. 2 संतान झाले. म्हणजे आता देवतांना आपल्यासारखे माणसासारखे संतान होत नाही. ते प्रगट करत असतात डायरेक्टली. नाही का? अयोनी संभव असतात त्यांचे जे मुलं असतात ते. तर नारद वगैरे हे असेच त्यांनी प्रगट केलेले आहेत. फक्त एकट्या ब्रह्मदेवानेच आपल्या शरीरापासून एवढ्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्यांना स्त्रीची गरज पडत नाही. 2 संतान ब्रह्मदेवाला झाले.
एक कन्या झाली आणि एक पुत्र झाला. त्या कन्येचं नाव आहे संध्या. काय नाव आहे? आणि मुलाचं नाव आहे काम. आपल्या सगळ्यांना हे नाव परिचित आहे. ही संध्या जी होती आणि काम जे होते हे सख्खे बहीण भाऊ आहेत. एकाच वेळी यांची उत्पत्ती केलेली असल्यामुळे दोघांचे रंग, दोघांचा स्वभाव, दोघांचं कार्य सारखंच आहे जवळजवळ. काल एक मी तुम्हाला संध्या सांगितली. संध्याकाळच्या वेळेला काय करावं आणि काय करू नये हीच ती संध्या, सकाळची आणि संध्याकाळची, नाही का? अगदी मनमोहक असणारी ही संध्या आहे. तिचं चालणं, बोलणं, हसणं सगळं सुंदर आहे आणि तसाच काम आहे. त्याचं चालणं, बोलणं, नाही का, लोकांना आकर्षण देणं, हे सगळं काही या कामाकडे काम आहे. आणि त्याला पाहून जे ऋषीमुनी निर्माण झाले होते त्याला पाहूनच मोहित झाले, नाही का? आणि मग त्याला वाटलं हे सगळे माझ्याकडे कसे काय पाहू लागले, कारण त्याचं रूपच इतकं सुंदर होतं त्या कामाचं. आणि सर्वांना जणू काय त्याने मोहिनीच टाकली होती. याच्या अगोदर मोठे मोठे ऋषी निर्माण केले होते. कुणी? ब्रह्मदेवाने. दक्ष, पुलह, इंद्र, चंद्र, नाही का, इंद्र यांना प्रगट केलेलं होतं. हे सुद्धा त्याच्याकडे पाहू लागले. आणि मग कामदेवाला वाटलं हे सर्व माझ्याकडे का पाहतात. आणि मग ब्रह्मदेवाला नमस्कार केला, सांगितलं, देवा सांगा, तुम्ही मला उत्पन्न केलंय तर मी माझं नाव काय आहे आणि माझं काम काय आहे तेवढं मला सांगा. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणू लागले, हे बघ, तुझं नाव ना माझे मुलंच ठरवतील. मग सगळ्यांनी त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली आणि हा म्हटले किती सुंदर आहे दिसायला, याच्याकडे पाहून असं वाटतं पाहतच राहावं. सर्वांनी विचार केला आणि त्या कामाला नाव दिलं कंदर्प. काय नाव दिलं? कंदर्प. नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, तुझं नाव मी काम असं ठेवतो आहे आणि 5 कामं तुझ्याकडे आज देतो. माणसाच्या हृदयामध्ये प्रवेश करायचा. कशाच्या माध्यमातून? शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, नाही का? या 5 गोष्टींच्या माध्यमातून सर्वांच्या शरीरामध्ये तू प्रवेश करायचा आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा निर्माण करायची. कुणाकडे काम दिलं? कामाकडे. कुणी? ब्रह्मदेवाने. तो म्हटला ठीक आहे. आता या संध्येला काय काम दिलं? सकाळी हजर व्हायचं आणि संध्याकाळी हजर व्हायचं, नाही का? जेव्हा सूर्य उगतो आहे ती एक पहिली संध्या, जेव्हा आपण देवाचं भजनच करत असतो. आणि जी सायंकाळची संध्या मी जी काल सांगितली, तर ती सुद्धा सुंदर आणि मोहक असणारी आहे. संध्याकाळचं वातावरण छान असतं, नाही का? तर आता त्या संध्येला पाहून सुद्धा सर्वजण मोहित झाले, नाही का? कामाला काय काम दिलं होतं? शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध यांच्या माध्यमातून सर्वांच्या हृदयामध्ये जायचं आणि तिथे इच्छाशक्ती निर्माण करायची, जिला आपण विल पॉवर म्हणतो, नाही का? इच्छाशक्ती जर नसेल तर माणूस कुणीच काही काम करत का? कुणीच करणार नाही काही काम. मग इच्छा निर्माण करण्याचं कार्य या कामाच्या माध्यमातून ब्रह्मदेवानी करायला सुरुवात केलेली आहे. पण हा काम इतका चतुर, अगोदर ब्रह्मदेवाच्याच हृदयात जाऊन बसला. असं केलं त्याने, कारण कामाने सगळ्यांनाच नाडलेला आहे. हा कसा आहे? तर येडका आहे. महाराज म्हणतात, येडका मदन मदन तो केवळ पंचानन. 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 येडका मदन मदन तो केवळ येडका असा तो येडका सगळ्यांना धडक मारतो. धडक मारली नारदा. कालच पाहिलं, कामाने धडक मारली म्हणून एवढे व्याकुळ झाले का महिलेसाठी. धडक मारली नारदा
केला रावणाचा चंदा, दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. असा हा येडका म्हणजेच काम अगोदर ब्रह्मदेवाच्याच हृदयात जाऊन शिरला, कारण त्याला ते कामच दिलेलं होतं, सगळ्या लोकांना मोहित करायचं आणि कामाची निर्मिती यांच्या अंतःकरणामध्ये करायची. संध्याकाळ झाली, त्या संध्येचा समय झाला आणि ब्रह्मदेवाची कन्या समोर आली सगळ्यांच्या. आता ही कशी आहे? दिसायला सुंदर आहे, कामासारखीच आहे आणि सगळ्यांनी तिला पाहिलं आणि तिच्या मागेच पळू लागले. पहा, धर्ममय वागणारे अधर्माने वागू लागले. कशामुळे? या कामाने सगळ्यांनाच बिघडवलं, नाही का? काम असं आहे, त्याला मुलगी दिसत नाही, त्याला आई दिसत नाही, त्याला बहीण दिसत नाही. म्हणून शास्त्र सांगताय का, ऐकून ठेवा. चांगल्या पुरुषाने, सत्पुरुषाने एकांतामध्ये आपल्या पत्नीला सोडून फक्त आई सोबत एकांतात राहू नये, बहिणी सोबत एकांतात राहू नये आणि सुनासोबत एकांतात राहू नये. आता हा फक्त पुरुषांनाच नियम लागू आहे असं नाही, आपण सुद्धा, स्त्रियांनी सुद्धा आपले पती सोडून एकांतामध्ये पर पुरुषासोबत राहायचं नाही. जो सक्का भाऊ जरी असेल तरी सुद्धा थांबायचं नाही, कारण काम इतका बलवान आहे, कधी काय करतील इंद्रिय सांगता येत नाही. तर ब्रह्मदेव तिच्या मागे पळू लागले, बापच पळतोय म्हणल्यानंतर तिचे भाऊ सुद्धा पळायला लागले. इतकी सुंदर होती, कशासाठी? तिला वश करून घेण्यासाठी, तिला प्राप्त करण्यासाठी, तिला भोगण्यासाठी. आणि पहा, फक्त एक जण पळाला नाही तिच्या मागे. कोण? धर्म. धर्म ब्रह्मदेवाच्या अंतःकरणापासून त्याची निर्मिती झाली होती आणि पाठीपासून अधर्माची निर्मिती झाली होती. धर्म मात्र पळाले नाही तिच्या मागे, कारण त्याचं नावच धर्म, नाही का? धर्म जर अधर्म करू लागला तर मग बाकीच्यांनी काय करायचं? धर्म एकाच जागेवर थांबलेले आहेत आणि विनंती करू लागले देवाला. कुणाला? महादेवाला. देवा, अहो तुम्ही देवादिदेव महादेव आहात, इकडे बघा काय चाललंय. बापच स्वतःच्या मुली मागे पळतोय आणि भाऊ सुद्धा तिच्या मागे लागलेले आहेत, काहीतरी करा. आणि मग तिथे स्वतः रुद्र भगवान प्रगट झाले. बोला रुद्र भगवान की जय. ते प्रगट झाले आणि सगळ्यात अगोदर पळत होते कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला म्हटले, काय ब्रह्मदेवा, काय चाललंय? आणि आता रुद्राला पाहून ब्रह्मदेवाचं मग आता तत तत मम व्हायला लागलं. देवा तुम्ही? हो, मला धर्माने बोलवलंय, काय चाललंय तुमचं? सगळा काही प्रकार रुद्र भगवंताच्या लक्षात आलेला होता. खूप बोलायला लागले ब्रह्मदेवाला. तुला मी याच्यासाठी निर्माण केलं का? नाही का? सृष्टी निर्मितीची मी तुला आज्ञा दिली आणि जिला निर्माण केलंय तिच्याच मागे पळतोय, लाज वाटत नाही म्हटले तुला? हे असं बोलणं ऐकलं. तिथे होता दक्ष. कुणाचा मुलगा? ब्रह्मदेवाचा. दक्षाने ऐकलं, म्हटले हे रुद्र आपल्या बापाला इतके बोलत असतील तर मग आपल्याला काय करते? ते घाबरून जरा लांब जाऊन बसलं. कोण? दक्ष. पण त्याच्या सर्वांगाला घाम आला. रुद्र भगवंताचं बोलणं ऐकून अगदी घामाघूम झालं ते दक्ष आणि त्याच्या अंगापासून एक मुलगी प्रकट झाली, तिचं नाव रती. लक्षात घ्या. सगळेजण शांत झाले. ब्रह्मदेवाला अपमान वाटू लागला. बाकीचे सगळे मुलं घाबरले आणि मग आपल्याला आता बोलणार आहेत असं म्हणून सगळेजण खाली माना घालून शांत बसलेले आहेत. मग रुद्र मात्र तिथून निघून गेले आणि ब्रह्मदेवाला आपला अपमान वाटू लागला. आपल्या मुलासमोर ब्रह्मदेव खजील झाले, कारण रुद्र भगवंत त्यांना बोललेले आहेत. ब्रह्मदेवाने कामच तसं केलं होतं, नाही का? ब्रह्मदेवाला अपमान वाटू लागला आणि मग त्यांनी ते शरीर सोडून दिलं, नाही का? पाप केलं म्हणे ह्या शरीराने. ते शरीर सोडलं आणि दुसरं शरीर त्यांनी धारण केलेलं आहे. आता हे होण्याच्या अगोदर, शरीर सोडण्याच्या अगोदर त्यांनी एक गोष्ट केली. काय केलं? ज्याने त्यांना पळायला लावलं होतं ना त्याला बोलवलं. कोण? काम. त्याला समोर बोलवलं. का रे म्हणे, तुला लोकांच्या हृदयात प्रवेश करायचं सांगितलं, तू माझ्यावरच तुझा प्रयोग केला.
बघ म्हणे, आता तू असं केलंस ना माझ्यासोबत, मग जे रुद्र मला बोलले त्यांच्याकडून तू एक दिवस भस्म होशील, असा तुला माझा शाप आहे. शाप देऊन टाकला, नाही का. नंतर कथा आहेच, देवाने कामाला भस्म केलं. मग आता ते काम सुद्धा घाबरून गेला बिचारा. खूप घाबरला. आता मी मरणार, आता मी जळणार असं म्हणू लागला. आता देवा काय करू, मोठ्याने रडायला लागला. आणि मग परत ब्रह्मदेवालाच त्याची दया आली, नाही का. सांगितलं, घाबरून जाऊ नकोस. तू जरीही तुला या रुद्र भगवंताने जाळलं तरी सुद्धा त्यांची पत्नी असेल पार्वती, तिच्या कृपेने पुन्हा तुला तुझा देह प्राप्त होईल. काही घाबरून जाऊ नकोस. पण म्हटला, मी तोपर्यंत काय करू, तोपर्यंत कसा जगू, एकटाच आहे, असं तसं काकुळतीनं आलं काम, नाही का. आणि कामी माणसं अशीच असतात, खूप नाटकं करतात ते, नाही का. मग त्याचं नाटक पाहून ब्रह्मदेवाला त्याची आणखी दया आली. म्हटले, ही एक मुलगी तयार झाली होती ना, निर्माण झालेली, कोण, रती, दक्षाची मुलगी, तिचं आणि त्या कामाचं लग्न लावून दिलं. आणि तेव्हापासून काम आणि रती हे दोघं सोबत राहू लागले. अशी ही कथा आहे. पुढे जी संध्या होती, तिला मात्र खूप वाईट वाटलं. काय, बापच माझ्या मागे पळू लागला. आता त्या बापाने मला हे शरीर दिलं, मग हे शरीरच मी आता ठेवणार नाही. आत्मदहन करायला निघाली ती, पण ती म्हटली, असं करून काही होणार नाही. इतिहासामध्ये जेव्हा लोक माझं नाव घेतील तेव्हा मलाच दोष देतील, नाही का. म्हणून त्याच्या अगोदर काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तिने रुद्र भगवंताचा धावा केला, तप केलं आणि महादेवजींना प्रसन्न करून घेतलं. महादेवजी म्हणू लागले, काय हवंय तुला. तिने सांगितलं, देवा, हे असं अपवित्र शरीर घेऊन जगण्याची मला आता अजिबात इच्छा नाही, नाही का. भ्रष्ट झालेली आहे मी, असं मी स्वतःला समजते आहे. मला जायचंय तेव्हा हे शरीर सोडून, पण त्या अगोदर मला तुम्ही एक वरदान द्या. कुठलं, मी आता हे शरीर सोडणार आहे, याच्यानंतर मला जे शरीर भेटणार आहे ना, तर त्या शरीरात मी प्रवेश केल्यानंतर जगातील ज्या महान पतिव्रता असतील त्याच्यामध्ये माझा नंबर लागला पाहिजे. लोकांनी मला पुढच्या जन्मात महान पतिव्रता म्हणावं, असा मला तुम्ही वर द्या. असं कोण म्हणतंय कुणाला, कोण कोण संध्या म्हणते आहे महादेवजींना. महादेवजी म्हटले, ठीक आहे. मग तिने ते शरीर योगाग्नीमध्ये भस्म केलं. त्याच संध्येने दुसरं रूप धारण केलं. ती कर्दमाच्या घरी जन्माला आली. कर्दम ऋषींच्या घरी अरुंधतीच्या नावाने तिने जन्म घेतला. आणि तिचा जो विवाह आहे ते रामप्रभूचे कुलगुरू कोण, वशिष्ठजी महाराज यांच्यासोबत तिचा विवाह झाला. आणि त्या जन्मामध्ये मात्र तिला आपण सर्वजण काय म्हणतो, पतिव्रता. 5 पतिव्रता आहेत ना, त्याच्यापैकी पहिला नंबर लागतो अरुंधती मातेचा. लक्षात घ्या. तिला ब्रह्मस्वरूपाचा बोधही आपल्या पतीकडून झालेला आहे. आता हे पती काही साधारण नाही, वशिष्ठ महामुनी आहेत. सर्व शास्त्रांचा त्यांचा अभ्यास आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत आहेत आणि अतिशय दिसायलाही सुंदर आहेत वशिष्ठ ऋषी. दुसरी गोष्ट म्हणजे जगाचा मालक चालक असणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा जेव्हा रामाच्या रूपाने प्रकट झाला, तेव्हा त्या रामाचे सुद्धा कुलगुरू होण्याचा मान यांना प्राप्त झालेला आहे. कशामुळे झाला असेल, त्यांच्याकडे नम्रता नावाचा गुण होता. अशी कथा सांगितली जाते. ज्यावेळी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचं एक भांडण होतं अगोदरच्या काळापासून. विश्वामित्र अगोदर कोण होते, राजर्षी होते. नंतर तप करून ब्रह्मर्षी झाले. पण हे वशिष्ठ काही यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते, नाही का, राजर्षीच म्हणायचे. विश्वामित्रांना वाटायचं मी एवढं मोठं तप केलं, सगळेजण मला राजर्षी आता म्हणत नाहीत, ब्रह्मर्षी म्हणतात, पण हेच का असं म्हणतात. आणि त्या रागामध्ये विश्वामित्राने वशिष्ठ महाराजांचे 100 मुलं मारले होते. किती, 100 मुलं मारले वशिष्ठ महाराजांनी. तरी सुद्धा यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी द्वेष भावना निर्माण झाली नाही. एके दिवशी अरुंधती माता आणि वशिष्ठ महाराज बसलेले आहेत आपल्या अंगणामध्ये. पौर्णिमेचे चांदण असं अवकाशामध्ये आलेलं आहे. आणि त्यावेळी त्या अरुंधती माता म्हणू लागले आपल्या पतीला, पतिदेव काय सुंदर चांदणं पडलेलं आहे, नाही का,
छानपैकी चांदण्या दिसत आहेत, चंद्र किती शोभून दिसतो आहे आकाशामध्ये. तर इतकं सुंदर हे चांदणं आहे, तर याला तुम्ही कशाची उपमा द्याल? त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी एका मिनिटाचाही वेळ लावला नाही का? काय म्हटले ते? आता ते सांगणार आहेत. याच्या अगोदर वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये मोठाची मोठा दगड घेऊन विश्वामित्र आले होते त्या दिवशी. कशासाठी? म्हटले याचे 100 मुलं मारले तरी मला ब्रह्मर्षी म्हणत नाही ना, त्याच्या डोक्यातच दगड टाकतो म्हणे. आता ते आलेले होते, पाठीमागून येत होते, आणि पण आता आडोशाला थांबले. यांचं बोलणं काय सुरू आहे ते आता ऐकू, त्याच्यानंतर आपण आपला कार्यक्रम करू. असं कोण म्हटलं? विश्वामित्रजी मनाला म्हटले. आणि तेवढ्यात या अरुंधती मातेने प्रश्न विचारला, या चांदण्याला, या चंद्राला तुम्ही कशाची उपमा द्याल? त्यावेळी वशिष्ठ महाराज म्हणू लागले, या चांदण्याला मी उपमा देतो. कशाची? विश्वामित्रजींच्या तपासारखं हे चांदणं आहे, नाही का? एवढं पवित्र, एवढं श्रेष्ठ हे चांदणं आहे. आणि असं म्हटल्यानंतर मोठाची मोठा दगड आणलेला होता, खाली पडला तो गळून. अरे याचे 100 मुलं मारले तरी सुद्धा माझं गुणगान गातोय. बरं तोंडावर नाही, मी काही यांच्या समोर नाही. आणि मग समोर आले विश्वामित्र महाराज, वशिष्ठ ऋषींच्या साष्टांग प्रणिपात केला. आणि त्यावेळी त्यांचा गर्व निघून गेलेला आहे असं वशिष्ठ ऋषींनी पाहिलं. आणि तेव्हा म्हटले, ब्रह्म ऋषी उठा आता. एका वाक्यासाठी एवढं सगळं झालं पहा. अशी ही कथा आहे. आणि मग या अरुंधती माता अगोदरच्या जन्मातल्या ज्या संध्या आहेत त्यांना आता पतिव्रतेचं स्थान मिळालं. ब्रह्मदेवाला सुद्धा कामाचा राग आला होता आणि रुद्राचं बोलणं सुद्धा खटकलं होतं. मग आता कामाचा प्रयोग महादेवावरती करण्यासाठी रुद्र भगवंताने अगदी कामी व्हावं, नाही का? यांनी सुद्धा आपल्यासारखंच काहीतरी कार्य करावं विचित्र. असं करण्यासाठी ब्रह्मदेवाने खूप प्रयत्न केले, पण काही जमलं. कारण हे रात्रंदिवस कशात राहतात? समाधीमध्ये राहतात. कोण? महादेव. रात्रंदिवस आपण आत्ताच ऐकलं, भजन करी महादेव, रामपूजी. अखंड रामाचं चिंतन त्यांच्या हृदयामध्ये चालू असतं. आणि त्यामुळे त्यांचं इकडे तिकडे कुठेच लक्ष जात नाही. पण ब्रह्मदेव म्हणाले, एक दिवस तरी कामाचं काम यांना दाखवून देईल. पण मग खूप प्रयत्न करूनही काहीच जमलं नाही. वसंताला घेऊन, रतीला घेऊन कामाला पाठवलेलं आहे रुद्र भगवंताच्या जवळ. त्या कामाने खूप लीला केली, पण देवावर त्याचा परिणाम झाला नाही. हे कळालं विष्णू भगवंताला. आणि विष्णू भगवान म्हणू लागले, तुम्ही काय करा, यांच्या नादी लागू नका, नाही का? त्यांचं काहीच होणार नाही, कारण ते महादेव आहेत. मग आता आपण एक युक्ती करू. तुम्हालाही पत्नी मिळालेली आहे, मलाही पत्नी मिळालेली आहे, पण यांना मात्र अजून पत्नी मिळाली नाही. कुणाचं? रुद्राचं मात्र लग्न झालेलं नव्हतं. मग आता यांचं लग्न होण्यासाठी काय केलं पाहिजे? यांच्याशी कोण लग्न करील? महादेवाशी लग्न कोण करील? दुसरं कुणी करू शकतं का? तर ती ज्यांची शक्ती आहे तिचं आवाहन आता आपण करूया. मग ब्रह्मदेवाने तप केलं, शक्ती माता प्रसन्न झाल्या आणि सांगितलं, देवी तुम्हीच तर सांगितलं ना मी रुद्राची पत्नी होईल, आणि रुद्र भगवंताचंही तसंच म्हणणं आहे. मग आता तुम्ही कधी त्यांच्याशी लग्न करताय सांगा. त्यावेळी त्या परांबेने सांगितलं, मी अशीच लग्न करू शकत नाही, कुणाच्या तरी पोटी मला जन्म घ्यावा लागेल, त्याच्यानंतर होईल. म्हटले, मग ब्रह्मदेवा तुझा जो पुत्र आहे दक्ष, त्याला तप करण्याची आज्ञा दे. माझं तप त्याने जर केलं तर मी त्याला प्रसन्न होईल आणि त्याच्या घरी माझा जन्म होईल, त्यानंतर मी रुद्राची पत्नी होईल. मग सगळ्यांनी त्या दक्षाला सांगितलं की बाबा तप कर, तुझ्या घरी माता राणीचा जन्म होणार आहे. आणि मग त्यांचं ऐकून या दक्षाने खूप मोठं तप केलं. तिथे भगवती माता प्रसन्न होण्यासाठी खूप प्रयत्न सुरू होते. सगळे देव देवता तिथे आलेले आहे. ब्रह्मा आले, विष्णू आले आणि या देवीचा धावा करू लागले, माता राणी तुम्ही प्रगट व्हा आणि काय करा, जन्म घ्या, म्हणजे आमचं जे सृष्टीचं कार्य आहे ते परिपूर्ण होईल. कसं? 3 शक्ती आहेत. क्रियाशक्ती म्हणजे पार्वती माता आहेत, ज्ञानशक्ती म्हणजे सरस्वती माता आहेत आणि द्रव्यशक्ती लक्ष्मी माता आहेत.
ज्ञानशक्ती आहे, द्रव्यशक्ती आहे, पण क्रियाशक्ती नाही, मग जगाचं कार्य अजून अपूर्ण आहे. त्यासाठी तुम्ही जन्म घ्या आणि माता राणीने जन्माला येण्यासाठी सर्वांनी या देवीचा धावा केलेला आहे. आता आपण सुद्धा देवीचा धावा करू. सगळ्यांनी 5 मिनिटं उठून उभं राहायचं. गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी सर्वांनी म्हणायचं. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाचे मणी गोविंद गोपाळाचे मणी सर्वांनी आणायचं जात्या बरं का. सगळ्यांनी नृत्य करायचं, टाळी वाजवायची सगळं. चला गोंधळी गोंधळी आम्ही आमचा गालावा गोंधळ आमचा गालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संकळ हरिनाम सतवर पावजे मला भवानी रघुनाथ सतवर पावजे मला भवानी सत्वाची ग तू ग अंबाबाई तुझ्यासाठी मी आले पायी पायी सत्वाची ग तू ग अंबाबाई तुझ्यासाठी पायी पायी तू ग पुढं 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 तू ग पुढं पुढं मी ग तुझ्या मागं घरीला अंबाबाई ला 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 अंबाबाई ला
सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग नातामध्ये नात ग पैठणीचा घोळ ग नातामध्ये नात ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ 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 ए दार 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 डोंगराची हवा गायला डोंगराची हवा गायला सोडून हळद कुंकू घेऊन हाती अंबाबाईला विनवते हळद कुंकू घेऊन हाती अंबाबाईला विनवते या देवीला Thank you.
ताली, 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 हा. राधे राधे आनंद आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये साजरा केलेला आहे. आणि मग दक्षाच्या घरी माता राणीचा जन्म झालेला आहे आणि या भगवंताचीच शक्ती असल्यामुळे त्या रात्रंदिवस भगवंताचं ध्यान करतात. त्या दिसायलाही सुंदर आहेत. पुढे खूप मोठी साधना त्यांची झालेली आहे आणि शेवटी मनुष्य रूपाला आले तरीही खूप मोठी आराधना साधना करून त्यांनी भगवंताला आपलंसं केलेलं आहे. भगवान प्रगट झाले, सांगितलं तुला काय इच्छा आहे तुझी सांग. सांगितलं देवा माझ्यापेक्षा माझी इच्छा तुम्हाला चांगलीच कळते आहे, तर तुम्ही जे मला द्याल त्यामध्ये मी खुश राहणार आहे. तुम्हाला हवं ते मला द्या. आता भगवान भोलेनाथांनी त्या सती मातेला पाहिलं, त्यांच्यावर मोहित झाले आणि सांगितलं हे बघ काय कर, तुम्हाला तुझा पती बनून घे, माझीच इच्छा आहे. नाही का शिव हा शक्तीकडेच आकर्षित होत असतो. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे माझी सुद्धा हीच इच्छा आहे, कारण शिव जे आहेत शक्तीशिवाय राहू शकत नाहीत. माऊली सांगतात चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असरेच. म्हणून जिथे शंभू आहे तिथे अंबिका राहणारच आहे. आणि आता सगळ्यांच्या संमतीने सती मातेचं जे लग्न आहे ते भगवान भोलेनाथांशी लागलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल एका मिनिटात लागलं ना, तर भगवान भोलेनाथांचे 2 विवाह आहेत. तर उद्याच्या सत्रामध्ये आपण मोठ्या थाटामाटामध्ये पार्वती मातेचा आणि भगवान भोलेनाथांचा विवाह सोहळा तिथे साजरा करणार आहोत. तर त्याची सूचना मी आताच देते पहा. उद्याच्या दिवशी आता आपल्या घरी जर लग्न कार्य असेल तर आपण किती छान राहतो नाही का, पैसे खर्च करतो, अजून काय करतो, महिला मंडळ ब्युटी पार्लरला हे नाही सांगत मी. आता इथे काहीच गरज नाही. इथे तुमचं ब्युटी पार्लर, तुमचं सुंदर दिसणं, इथं तुमचं शरीर किती सुंदर आहे याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. तुमचं मन किती सुंदर आहे, मन भगवान परमात्मा पाहतात आणि त्या मनामध्ये वास्तव्य करण्यासाठी येतात. म्हणून शरीर कसंही असो नाही का, उद्याच्या दिवशी आपण काय करायचं आहे ते नंतर सांगणार होते, पण आता सांगते. आपल्याकडे नवीन ड्रेस नवीन साड्या असतील सगळ्यांकडे, तर जसं पुरुषांनी सुद्धा नवीन ड्रेस परिधान करायचा नाही का, अत्तर बित्तर सेंटर बिंटर मारून यायचा, काही हरकत नाही. आणि माता माऊलीने सुद्धा गुलाबी रंगाची साडी असेल किंवा चॉकलेटी असेल किंवा लाल रंगाची साडी उद्याच्या दिवशी परिधान करून यायची. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जेव्हा तुम्ही कुठे लग्नाला जाता तेव्हा मोकळे हाताने जाता का?
मग भगवान भोलेनाथांच्या आणि माता पार्वतीच्या लग्नासाठी तुम्ही पैशाचा आहेर करू शकता किंवा वस्त्रदान करू शकता, नाही का? धनदान करा किंवा वस्त्रदान करा. यामुळे काय होईल तर आपल्या जीवनात जे आपल्याकडून पातक घडलेले आहे त्या पातकांचा नाश होईल आणि भगवान भोलेनाथ महाराज माता पार्वती आपल्या पदरामध्ये पुण्य टाकतील. त्यासाठी उद्याच्या दिवशी मोठ्या आनंदाने मोठ्या संख्येने, नाही का, आणि घरून थोडासा वेळ मोठा घेऊन यायचा आहे उद्याच्या दिवसापुरता, लक्षात घ्या बरं का. आणि आता मी अंतर सांगेलच, आपल्या उत्तरा नगरीमध्ये जर नवीन जोडपं असेल, आहे का कुणी? आताच 8 दिवसापूर्वी ज्यांचं लग्न झालं असं जोडपं आहे का? आहे का? नाही ना? मग आपण शंकर पार्वती म्हणून त्यांचा उद्या विवाह सोहळा इथे साजरा करणार आहोत. म्हणून ही सूचना नंतरची होती, पण मी आता सांगितलेली आहे. सती मातेचा आणि भगवान भोलेनाथांचा विवाह इथे झालेला आहे. आता 5 वाजले का? कारण दुसराही कार्यक्रम आहे. त्यामुळे विवाह झाला असं आपण गृहीत धरू आणि उद्याची कथा राहिलेली उद्याच्या सत्रामध्ये आपण सांगूया. आता आणखी कोणता कार्यक्रम आहे म्हटले?